आपल्या देशात 43 डोमेस्टिक विमानतळ आहेत, पण एक गंमत सांगू, यांच्यावरती फक्त पाखरच उडतात। 1/3 विमानतळावरती दिवसाला फक्त 3 विमानं उडतात, हो फक्त 3, आणि 29 विमानतळावरती सरासरी फक्त 2 विमानं उडतात। पण थांबा, 7 विमानतळ अशी आहेत जिथं गेल्या 9 महिन्यात एकही विमान उडालेलं नाही। आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? आपल्या पैशातून बांधलेले हे विमानतळ आणि वापरच नाही। त्यातलं एक नाव तुम्हाला मी सांगतो, कुशीनगर। गेल्या 9 महिन्यात तिथं फक्त 6 उड्डाणं झालीत, फक्त 6, आणि ते देखील कुठली विमानं होती माहिती आहे? पॉलिटिशियन, नेते, मंत्री यांची प्रायव्हेट जेट। बस एवढंच त्या विमानतळाचं काम होतं। आता मला सांगा, आपल्या कराच्या पैशातून हजारो कोटी रुपये खर्च करून विमानतळ उभारायची, त्याची देखभाल करायची, आणि 9 महिन्यातून फक्त 6 उड्डाणं। मी एअरपोर्ट विरोधात अजिबात बोलत नाहीये, मोठी विमानतळ बांधा, देश पुढे जाऊ द्या, पण जिथं मागणी आहे, जिथं गरज आहे तिथं खर्च करा ना। हजारो कोटी रुपये ओतून विमानतळ बांधायची आणि त्याचा वापर कोण करणार? फक्त मोजके 4 मंत्री। तो पैसा चांगले दवाखाने बांधण्यासाठी, शाळा बांधण्यासाठी, रेल्वे लाईन वाढवण्यासाठी, नवीन स्टेशन उभारण्यासाठी वापरता नसता आला का? या लिस्टमध्ये महाराष्ट्रातील देखील 2 विमानतळं आहेत जी अंडर युटिलाइज्ड आहेत। ती कोणती आहेत मला कमेंट करून सांगा। तुमच्या जिल्ह्याचं देखील हे विमानतळ असू शकतं बरं का।